तर माझ्या माणसाला बाहेर मी आत बसलो होतो बाहेर, तर कर्दिनला सांगा मी सर्व तक्रारी मागे कोण घेतो, मला 1 कोटी रुपये पाहिजे. म्हणजे पैशासाठी तुम्हाला जुन्या जागेच्या रेल्वे पैसे मिळाले. आता माझ्या जागेतून रेल्वे गेली, रेल्वेचा जो पैसा मिळतो आम्हाला, जो सावकार 30-35 कोटी व्याज द्यायचं आहे मला, त्या जुन्या जागेतनी रेल्वे गेली, त्या रेल्वेतून पहिला पैसे पाहिजेत. कुणाला एखाद्या जागा त्याची आहे, तो काम तो जागा मी त्याचा सेक्रेटरी आहे. ते म्हटल्यानंतर हे आमचा वाद चालू होता. एवढंच नाही तर आमच्या ट्रस्टचे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले, पत्र तयार केले आणि ते पैसे गोळा केले. यावर मी तक्रार दिल्या, मी त्याच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली आणि कोर्टामध्ये सर्व प्रोसेस जुने त्याने खोटी केल्या त्या प्रोसेस हे दाखल झाली. तो 15,000 रुपयाच्या जामीन त्याला कोर्टाने बाहेर सोडलेलं आहे. हे मी आता जे तुम्हाला का बोलतो, ज्या माणसाचा आमच्या जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समितीचा संबंध नाही, उमागम संस्थेत सभासद नाही, कुठलंही नसताना जाणीवपूर्वक गेली 8-10 वर्ष हे बरोच होता. पण आता रेल्वेतून जागा जाणार आहे, मग त्या ऑफिसरने तक्रार दिली त्यांनी ही जागा माझी, हे ट्रस्टची माझी जागा आहे ना, पैसे देऊ नये. 2 ठिकाणी दिले. मी ते विकत बसलो, मी कोर्टात प्रकरण कोर्टात गेलं, ते जे आहे ते कायद्याने मिळेल मला जायचं. पण मी आयुष्यात माझी तब्येत, मी आता माझं 78, माझ्या डोळ्याचा त्रास झाला. महागाई गेला 1 वर्षापूर्वी सदर तक्रार दिली, कुमारबाई मला मारहाण केली, तक्रार दिली. पोलीस खात्याने सर्व चौकशी केली, कुठं भूमिका कार्यालयात जाऊन, ते म्हणजे काय झालंच नाही. त्यांच्या साहेबांना तक्रार सांगितलं, का अशी तक्रार दिली की मी कोर्टात त्याला तुला जीव धमकी दिली. मी म्हणलं असं नाही, तर मी म्हणलं ह्या बाबतीत आपण कायदे लढाई करायची. म्हणून मी काल हेच प्रेस काढली. काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला फंडणी मागितली याबद्दलचा पुरावा मी कागदपत्र मी तयार केलेले, ते कमिशनर मी काल दिलो. का हे पत्रपरिषद मला एक 8-15 घ्यायची होती, पण इलेक्शन चालू होतं. म्हणून मी काय केलं की मला एवढं सांगायचं आहे, पोलीस खात्याने मी एक प्रामाणिक नोंद होतो, पोलीस खात्याने चौकशी करावी, जे दोषी आहेत त्यांना शासन करावं. या जुनी मिल बेकार संघर्ष समितीचा सोलापूरच्या जनतेला माहित आहे, मी ज्या का सोलापूरचं काम केल्यामुळं, जुनी मिलच्या जागी काम केल्यामुळं म्हणजे मला अमेरिकेने डॉक्टरेट दिली. आज तुमच्या जवळ मोबाईल असेल, मोबाईल टाइम्स ऑफ इंडियाने या कामाची एवढी घेतलेली की 2001 पासून त्याची वेबसाईट आहे की महाराष्ट्र असं काम करेल, महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे सुरकुमार करंजगी. मी एवढंच म्हणेन. कुणी खंडणी मागितली आणि कशासाठी मागितली? संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो, मला 1 कोटी रुपये माझा खर्च झालेला आहे, मला 1 कोटी द्या, तुम्हाला रेल्वेतून पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्या विरोधात केलेल्या सर्व तक्रारी परत घेतो. त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं, मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व पुरावा तक्रार दिलेले तेच आज प्रश्न तुमच्यासमोर देतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.